नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळी घरातली कामं माझी आवरून झालीत आज. म्हणजे लादी, कचरा, टॉयलेट, बाथरूम क्लीन करून झाले. त्याच्यानंतर कपडे चादरी धुतल्या, त्या वाळत घातल्या. त्यानंतर घरातलं सगळं पसारा आवरला. तर ब्रेकफास्ट वगैरे त्यांचं सगळं आवरलं. मला आंघोळ केल्यावर इतकी भूक लागली किंवा विचार केला तोपर्यंत मी तिकडे आमच्या तिकडचं एक फेमस हे शरदवाडीचं भेळ, त्याचा चिवडा मी आणला होता. काय चिवडाच म्हणतात तर तो मी खाते आता, कारण चहा करेपर्यंत पण मला आता भूक निघत नाही, इतकी मला भूक लागली आहे. आणि मी आज केस पण हेअर वॉश पण केलेत, खूप दिवसानंतर केले. आणि हे माझं खूपच जास्त हीट उठली आय थिंक. सो आज मी मार्केटमध्ये पण जाणार आहे. आणि माझ्या भावाच्या म्हणजे भावाची जी वाईफ होणार आहे तिच्यासाठी जे मंगळसूत्र मी सिलेक्ट करतो आहे त्याचं पण सिलेक्शन करायला मी जाणार आहे. तो तिथं अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवेन नक्की. सो कनेक्टेड राहा आणि आपला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आता डायरेक्ट तिथे काकांकडे आल्यावरच ब्लॉग सुरू केला आणि मम्मींना पण विचारलं, कारण असं काहीतरी असतं 3 दिवस आधी वगैरे संक्रांतीचं, म्हणजे वाण वगैरे म्हणजे सुगडे वगैरे नाही घ्यायचे असं काहीतरी होतं, पण मला कन्फर्म नव्हतं माहिती. त्याच्यामुळे मम्मीला पण फोन केला. सो मी ते पण जाऊन घेऊ शकते, म्हणजे माझं काम बऱ्यापैकी वाचेल. म्हणजे जाऊन मी डायरेक्ट ब्लॉग आणि व्हिडिओ एडिट करू शकते जी द्यायची मला ती. आणि दुसरी गोष्ट, भाजीचं पण मला विचारायचं होतं मम्मींना, कारण असं वाटतं की आपल्या पद्धतीनेच जे काही सणाचं आहे ते झालेलं चांगलं आपल्याकडून. सो मी मम्मींना विचारलं, तर त्या पद्धतीने मी भाजी करते आज. सो बाजारात जाईन मी. बाजारात खूप मस्त मस्त वस्तू वगैरे पण आल्या, त्या पण मी तुम्हाला दाखवेल. सो कनेक्टेड राहा. बाजारात आली आहे मी आता आणि फुलं वगैरे जे काय लागेल ते घेते. अजून हे पण सुरू नाही झाली, संक्रांत तर उद्या आहे. त्याच्या आधीच केवढं हे लागायला लागलं, म्हणजे ऊन लागतंय. पण आता मला जे काय लागतंय ते समोर दिसतंय मला आहे म्हणून, तरी पण मला कमी किमतीमध्ये पाहिजे असतं. आणि नुसती म्हणजे इकडे तिकडे करत नसते, तर बघते आता कुठं माहीत आहे. फुलं फळं वगैरे, फळं नाही लागणार, फुलं लागतील, पान वगैरे त्या सगळ्या गोष्टी घेते. सुगडे आणि त्यात पूजाचं सामान तरी घेतलं. तर चलो पटकन जाऊ घरी, कारण ब्लॉग एडिट करायचं आहे आणि व्हिडिओ पण द्यायची कोलॅबरेशनची, ती पण करायची. तर ते करून घेते पटकन. आणि हो, भाजी आणि भाकरी पण करायची. तर चला, स्टे कनेक्टेड. हॅलो गाईज, तर मार्केटमध्ये मी जास्त नाही शूट केलं, कारण गर्दी होती खूप. त्याच्यामुळे पैसे सांभाळायचे का शूट करायचं का बॅग सांभाळायची, त्याच्यामुळे मी मोबाईलच आत ठेवून दिला. आणि संक्रांतीसाठी जे काय लागणार होतं ते सगळं घेतलं. आणि मंगळसूत्र सिलेक्ट करायला गेलेलं, तिथे मे बी मला असं वाटलं की मोबाईल अलाउड वगैरे नसेल, कारण ते होलसेलर होते. त्याच्यामुळे मी तिथे नाही ओपन केला कॅमेरा. आणि मी काय काय मार्केटमधून आणलं तुम्हाला दाखवते. आणि मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी आल्यात, तुम्हाला मी दाखवणार होते पण नाही दाखवलं. सो दाखवते मी तुम्हाला आता काय काय आणलं. भोगीची भाजी करते इथे मी, आणि इथे करते बाजरीची भाकरी. आणि गाईज, मी कोकणातली असलं ना तरी पण सुननगरची आहे, त्याच्यामुळे अशी पण थापून भाकरी जमते आम्हाला, कळलं ना. आपण पण चॅलेंज नाही करणे का.
गाईज अवतार माझा इग्नोर करा, पण आमच्याकडे ना म्हणजे मला आत्तापर्यंत असं पीठ उकडून, तर ह्या वर्षी मी अशी भोगीची भाजी केली आहे. थोडंसं लाल तिखट जास्त टाकलं आहे आणि इथे मस्त भाकरी चालू आहे. भाकरी झाल्यात अर्ध्या. आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता. मला अजिबात वेळ मिळालेला नाही आहे, कारण असतं रोज रोज काय तेच तेच सांगू, कामं असतात. तर आज भोगीचा हा ब्लॉग कधी येईल, म्हणजे भोगीच्या दिवशीचा ब्लॉग कधी येईल मला पण नाही आयडिया. पण मस्त मी पण बाजरीची भाकरी आणि भाजी वगैरे केली आहे. म्हणजे खूप जणांचा असं समज असेल की मी घरी जेवण करते की नाही, तर मी करते. मी सगळे सण व्यवस्थित सेलिब्रेट करते आपल्या पद्धतीने. मला ते खूप जास्त आवडतात पण. सो ते करते. आणि मी तुम्हाला आधीच्या एका ब्लॉगमध्ये बोललेले की मी गवती चहाची पावडर करणार आहे. सो हे केली आहे आणि ती चांगली झाली आहे, म्हणजे व्यवस्थित ड्रेन झाली. कारण मी ते छान ड्राय केलं होतं ते. सो ती यूज करू शकतो आपण चहा करण्यासाठी. आणि थोड्या वेळात नैवेद्य पण दाखवते आणि जेवायला पण या तुम्ही सगळे. तुम्ही पण केली असेल सगळ्यांनी, मला माहिती आहे सगळेजणं. म्हणजे आजकाल तर सगळ्यांना आनंदच असतो आपले सण सेलिब्रेट करण्यात, किंवा सोशल मीडियामुळे ते ॲटलिस्ट आपण दाखवू तरी शकतो. म्हणजे कोणाला गैरसमज असतात ते तरी दूर होतात. सो मी पण मम्मींनी ज्या पद्धतीने, म्हणजे जसं मम्मींनी सांगितलं त्या पद्धतीने मी करते. कारण मला ते आवडतं. कारण कोकण आणि नगर या दोन्हीमध्ये खूप कल्चर डिफरन्स आहे. पण मी दोन्ही गोष्टी बॅलन्स करते आणि सगळे सण साजरे करते. हॅलो. तर मला ना पिठावरच्या म्हणजे पाण्यावरच्या ज्या भाकरी असतात, म्हणजे पीठ उकडून ज्या भाकरी करतात ना, त्या मला जमत होत्या. पण पिठावर थापून भाकरी मला इतक्या व्यवस्थित नाही जमायच्या. कधी मी ट्राय पण नाही केल्या. तर फायनली मला त्या जमायला लागल्या. हॅलो. तर कोकणामध्ये मोस्टली ना पीठ उकडून भाकरी करतात, त्याच्यामुळे इकडे ना पिठावरच्या भाकरी करतात. तर मला थोडंसं स्टार्टिंगला असं नाही, म्हणजे डिफिकल्ट जायचं. पण आता मी फायनली दोन्ही पद्धतीच्या भाकरी करते. या मंडळी जेवायला मस्तपैकी बाजरीची भाकरी आणि भाजी. तुम्ही पण हेच खात असाल आज. सो चला जेवण घेते पटकन.